काँग्रेस मजबूत आहे तिथे ती जागा जर आघाड्यामध्ये एखादी जागा शोधत असेल तर मला वाटतं की त्यांच्या वडिलापासूनची काँग्रेसचं घराणं आहे. वडीलसुद्धा मंत्री राहिले, हे सुद्धा मंत्री राहिले. तर एखाद्या वेळेस खासदारकीच्या लोभापायी असा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. जर त्यांनी तो निर्णय कशा पद्धतीचा घेतला असेल तर मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो की मिलिंद देवरा तिथून खासदार होणार नाही. तिथे जागेमध्ये वाटपामध्ये ती जागा शिवसेनेला सुटली. सिटिंग खासदार तिथे शिवसेनेचा आहे, उद्धव ठाकरेंचा आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं आणि पक्षाला धोका देणं, पक्षाच्या भरोश्यावर सर्व मिळवणं ही नीतिमत्ता नैतिकता संपुष्टात आणण्याचं काम. मला पूर्ण खात्रीने सांगेल आणि विश्वासाने सांगेल की मिलिंद देवरा तिथून जर जातील तर कदाचित तिकीटच मिळणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाने त्यांचे भांडणं आहे. त्या भांडणामध्ये जर तिकीट मिळाली तर काँग्रेसवाले जिरवतील आणि भाजपवाले जिरवतील. मिलिंद देवरा पुन्हा संसदेत पोहोचणार नाही. तिथे 100% विश्वासाने सांगतो की अशा प्रकार होताच कामा नये. ज्यांना सर्व काही मिळालं आहे त्यांची वृत्ती जर अशा पद्धतीची असेल तर ते बेईमानी आहे आणि ती बेईमानी फार काही दिवस टिकत नाही, चालत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.